नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आता मागेल त्याला सोलर योजनेमध्ये शक्ती पंप्स इंडिया ही ॲड झालेली आहे आणि त्याचा कोटा पण संपलेला आहे. मित्रांनो, जर ज्यांनी निवड केली असेल त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. शक्ती खूपच चांगली कंपनी आहे. जर आपण स्ट्रक्चर सोडला मित्रांनो, स्ट्रक्चर हा ओल्ड मॉडेल सारखा येतो, पण काही अडचण नाही. याचं प्लेट वगैरे चांगले आहेत. प्लेट तर नवीन आहेत मित्रांनो, आणि कंपनी थोडाफार इम्प्रूव्हमेंट करत असते, त्याच्याविषयी काही हे नाही. हा याचा कंट्रोलर आहे. असा कंट्रोलर मी दुसऱ्या सोलर पंपमध्ये अजून बघितला नाही. हा एक्स्ट्रा फंक्शनल कंट्रोलर आहे. याच्यामध्ये हा डोंगल आहे आणि रिचार्ज वगैरे मारायची काही गरज नाही मित्रांनो. मोबाईलवर ऑपरेट होतो. याच्यामध्ये एअरटेलचं सिम आहे. इथे नेटवर्क बघू शकता ह्या कोपऱ्याला, तर मला व्हिडिओमध्ये दिसणार नाही. तर एअरटेलचा नेटवर्क ह्या कोपऱ्याला तुम्हाला दिसतो आणि मोबाईलवर ऑपरेट करायला एकदम इझी आहे. तर हे बघा, आपण कंपनी जी निवडतो मित्रांनो, तिची सर्व्हिस खूप महत्त्वाची आहे. आणि मला एक दोनदा अडचण आल्यावर मी शक्तीला कॉल केल्यानंतर त्यांनी वेळोवेळी तुम्हाला 2 तासाच्या आत मदत भेटतो शक्तीकडून, ठीक आहे. आणि काही जर खूप जास्त अडचण असेल, जे तुम्हाला जमत नसेल, तर त्यांचा माणूस पण आपल्याला 24 तासाच्या आतमध्ये किंवा 3 दिवसाच्या आतमध्ये येत होतो. आता काही कंपन्यांना खूप प्रॉब्लेम यायला लागले आहेत, सर्व्हिस भेटत नाही बरोबर. आता आमच्याकडे एक टाटाचा सोलर पंप लावलेला आहे. त्यांच्या टेक्निशियनला कॉल करून 8 दिवस झालेले आहेत. उन्हाळी लावलेली आहे, उन्हाळी त्यांची वारच चाललेली आहे, पण टेक्निशियन यायला काही खाली नाही. तर असं तुमच्याबाबत व्हायला नको. जर कोणाची जर पेंडिंग असतील सिलेक्शन, तर थांबा, अजून येणार आहे शक्ती कंपनी, ठीक आहे. तर शक्तीच्याच तुम्ही निवड करा. याच्यामध्ये बघा, ऑन ऑफ करायला सुद्धा स्विच आहे. त्याला मॅन्युअलमध्ये टाकता येते, ॲटोमध्ये सुद्धा करता येतो. बाकीच्या कंपन्यांना फक्त एक साईडला खाली वगैरे बटन असते, खाली बटन ऑन ऑफ केला की जाते मॅन्युअल ॲटोमध्ये. तशा प्रकारच्या काही नाही. याच्यामध्ये सगळा सेटिंग करता येतो. तुम्हाला सहा पॅनल आहेत, तर तुम्ही 5 पॅनलची सुद्धा सप्लाय सेटिंग करू शकता. बाकी मित्रांनो सर्व ठीक आहे, पण तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश म्हणजे जसं फिटिंग आहे, समजा स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये ते आडवे रॉड टाकतात. इथे 2 रॉड टाकतात, एक खाली आणि एक त्याच्याने तुमचा हा पाया मजबूत होईल. तर तुम्ही फिटिंग करता एवढंच त्याच्या जवळ राहा. त्याला व्यवस्थित, जर तो नसेल टाकत तर त्याला टाकायला लावा, कारण की वारा वादळमुळे आपल्या पॅनलची संरक्षण होईल, ठीक आहे. बाकी तर बघा, हे प्रोटेक्शन वगैरे सुद्धा टाकावं लावा. जर अंडरग्राऊंड छान वाटतो हे. जर तुमच्या इकडे काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही वरून पण लावायला लावू शकता. आणि लॉकनट पूर्णपणे टाईट करायला लावा त्यांना. आणि निष्काळजीपणाने काम करू देऊ नका. त्यांच्या आता कंपन्या PM कुसुम सोलर योजनेचे सुद्धा पेंडिंग आहेत आणि आता मागेल त्याला सोलर योजना. तर यांच्याकडे काम भरपूर असल्या कारणामुळे हे एका दिवशी 2-2, 3-3 लावतात. तर ते घाई खूप करतात. तर घाई गडबडीने काम केल्यामुळे काय होतं, हे बघा, हा पॅनल तुम्हाला, हा जो आहे, हा तुम्हाला वर गेलेला दिसतो, हा खाली आलेला दिसतो. तर याचं कारण असं की त्यांनी जे याचे होल्स आहेत, 3 होल्स, हे कमी जास्त फुटामध्ये त्यांनी हे केलेले आहेत. तर काही प्रॉब्लेम नाही, पण व्यवस्थित फिटिंग करायला लावा मित्रांनो. तर आता कोणी मित्र म्हणतात की स्ट्रक्चर हा आम्हाला आवडला नाही. मला पण आधी आवडला नव्हता मित्र हो. पण बघा, जर आपण स्ट्रक्चरच्या खाली म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण उभा झाला, तर आपल्याला हे प्लेट पुसायला एकदम इझी जाते. ह्या बघा, मी प्लेट 2-3 दिवसा अगोदरच पूर्णपणे पुसून घेतलेले आहेत. शॅम्पूच्या पाण्याने तुम्ही पुसू शकता याला. जागा जास्त गुतावी लागते, पण त्यासुद्धा स्ट्रक्चरला जागा जास्तच लागते मित्र हो. तो उभा राहतो, तो मागे जास्त जागा जातो मागच्या साईडला. आणि हा 5 HP जर 4 पोल राहतील तर तुम्हाला येथपर्यंत जागा अजून गुतवावी लागेल. तर काही हरकत नाही मित्रांनो. हा 0 डिग्रीमध्ये, 0 अँगलमध्ये पण सेटिंग करायला एकदम सोपं जाते, काही अडचण नाही. आता मित्रांनो, तुमची बोरवेल किती खोलीमध्ये आहे हे तुम्ही त्या प्रतिनिधीला व्यवस्थित सांगायचं. त्याच्यानुसार तुम्हाला तो त्या हेडची मोटर उपलब्ध करून देईल, ठीक आहे. जसा तुम्हाला 70चा हेड पाहिजे किंवा 50चा पाहिजे किंवा 30चा पाहिजे. विहीर असेल तर विहिरीला तुम्ही पण सांगू शकता की सर आम्हाला एवढा आहे म्हणून. तो त्याच्या हिशोबाने कोटेशन भरत्या वेळेस त्या पद्धतीच्या कोटेशन भरणार, ठीक आहे. त्याच्यानंतर
शक्तीचा तर काही विशेष नाही मित्रांनो, ब्रँड पाण्या पंपिंग लाईफमध्ये जबरदस्त कंपनी आहे शक्ती. कोणी म्हणतात की हा डोंगला याला रिचार्ज वगैरे करा, असं काही रिचार्ज वगैरेचं काही सांगितलं नाही. रिचार्ज याला करावं पण नाही लागला. तर आमच्याकडे जवळपास 3 महिने तर काही अडचण नाही, मोबाईलवर सुद्धा ऑपरेट होतो. याच्यामध्ये एअरटेलचं सिम आहे. हा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ठिकाणी नेटवर्क पाहायला मिळतो. आता आमचा हा 70चा हेड आहे, तर याला 3ने गुणा केला तर 7 त्रिक 21 210 फुटावरून पाणी काढेल असं कंपनीचं म्हणणं आहे. पण आता आमची मोटर 240 फुटामध्ये टाकलेली आहे आणि तुम्हाला हेड पाहायला मिळतो इथं 80 फूट. तर तुम्ही हा मॅन्युअलमध्ये पण सेट करू शकता, काही अडचण नाही मित्रांनो. हा कसं सेट करायचं, काय करायचं, याचा संपूर्ण पॅरामीटरचा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून ह्या चॅनलवर टाकणार आहे. तर ज्यांच्याकडे शक्तीचा ऑलरेडी पंप आहे त्यांनी एकदा पॅरामीटर आपले चेक करून घ्याल तो व्हिडिओ बघून, ठीक आहे. आणि जे नवीन जे येणारे आहेत, जे काल सिलेक्शन झाले आहे, त्यांनी पॅरामीटरला छेडखानी करू नका. जे कंपनीचे असते ते व्यवस्थित असते, त्या हिशोबाने ते बरोबर करून देत आहेत. आणि स्ट्रक्चर वगैरे व्यवस्थित फिट करायला लावायचं मित्रांनो. हा काम एकदाच होतोय, परत. आणि शक्यतो जो पॅनल तुम्ही लावाल ते बोरवेलच्या जवळच लावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दुसरं वायर वगैरे घेण्याची तकलीफ होणार नाही. जसं तर हा मला बोर तिथे आहे समजा, आणि तिथून इथपर्यंत हा 120 फूट वायर आणावा लागला इथे, कारण की आमचा हा शेती जंगलाला लागून असल्या कारणामुळे मला तिथे पॅनल न लावता आल्यामुळे, इकडे बघा साईडला सगळा जंगलचा एरिया आहे, त्याच्यामुळे मी पॅनल इथे इन्स्टॉल केलेला आहे, ठीक आहे. तर तुमच्याकडे काही अशा परिस्थिती असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी पॅनल इन्स्टॉल करू शकता. आणि बघा, पॅनलच्या समोर कसल्या प्रकारचं झाड हे तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो. पण हे जे पॅनल आहेत पॉलिक्रिस्टलाईनचे, याला जर तुम्ही थोडीशी जर हातसुद्धा जर आडवा केला तरी पण पाण्याचा फ्लो कमी होतो, कारण की हा दोन्ही साईडने एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. आता उन्हाळ्यामध्ये तर आणि जसा याला ऊन मिळेल तशा पद्धतीने याचा पाण्याचा प्रवाह हा जास्त फोर्सने पाहायला मिळेल. आता शक्तीचा आणि बाकीच्या ज्या कंपनीचा आहे मित्रांनो, आता मी 1-2 सोलर बघितला आहे, तर पाण्याचा स्पीड आहे हा शक्तीचा मला 1 नंबर स्पीड वाटतो पाण्याचा. म्हणजे जसं की लाईनसारखाच पाणी फेकतो हा शक्तीचा पंप. मी त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे माझ्याकडे शक्तीचा दुपारचा, तो मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने, ठीक आहे. तर बघू शकता हा अशा पद्धतीचा याचा प्रेशर आहे मित्रांनो. आता दुपारची वेळ झालेली आहे, तर आपल्या बोरवेलला पाणी कमी असल्या कारणामुळे हा थोडासा तुम्हाला लबकल्यासारखं वाटतोय, पण काही अडचण नाही मित्रांनो, प्रेशर वगैरे छान आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर तुम्हाला ह्या चॅनलवर टेक्निकल आणि कृषी व्हिडिओ पाहायला